Hi everyone, I am Asha, pair of linear equation in two variables या चॅप्टर मधला एक्सरसाइज नंबर 3.1 चालू आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे. ऑन कंपेरिंग द रेशोज ऑफ a1, a2, b1, b2 and c1, c2, find out the lines representing the following pairs. Linear equation, the lines are intersect at a point or parallel or coincident. तर हे कसं काय ओळखायचं? आपल्याला माहित आहे जर आयडियल इक्वेशन असतील a1x प्लस b1y प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 अँड a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0 असे टू इक्वेशन असतील तर वेन a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल टू b1 अपॉन b2 असं असेल त्यावेळेस त्या टू लाईन्स एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. ठीक आहे, आणि त्यावेळेस त्यांना इंटरसेक्टेड पॉईंट आहे म्हणजेच त्या लाईन्सला सोल्युशन आहे. a1 a2 इज इक्वल टू b1 b2 इज इक्वल टू c1 c2 असं जर आलं तर त्या लाईन्स कोइन्सिडंट आहेत. कोइन्सिडंट म्हणजेच काय की लाईनवर लाईन येईल. ओके, आणि जर a1 a2 इज इक्वल टू b1 b2 इज नॉट इक्वल टू c1 c2 असं जर आलं तर त्या लाईन्स पॅरलल असतात म्हणजेच त्या इंटरसेक्ट करत नाहीत. ओके, तर आता आपण हे बघूया इक्वेशन नंबर फर्स्टवरून. तर इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये आपण हा रेशो काढूया a1 a2 आणि b1 b2. ओके, आणि c1 c2 a1 अपॉन a2 इज इक्वल टू आता इक्वेशन नंबर 1मध्ये काढलं तर a1 अपॉन a2 किती येईल 5 अपॉन 7. आता हे a1 आहे हे a2 आहे. ओके, आता b1 अपॉन b2 इज इक्वल टू काय येईल -4 अपॉन 6. आता -4 अपॉन 6ला जर सिम्प्लिफाय केलं तर 2ने डिवाईड केलं तर -2 अपॉन 3 आलं. मी 2ने डिवाईड केलं इथं वरी पण आणि खाली पण. तर आता इथं काय आलं आहे a1 आपल्याला माहिती आहे 5/7 इज नॉट इक्वल टू -2/3. देअरफॉर टू लाईन्स आर intersect at a point. ओके, आता आपण सेकंड इक्वेशनमध्ये बघूया. सेकंड इक्वेशनमध्ये a1 अपॉन a2 इज इक्वल टू आता a1 अपॉन a2 किती येईल 6 अपॉन 2 येईल इज इक्वल टू 3 आलं. आता परत b1 अपॉन b2 किती येईल -3 अपॉन -1 इज इक्वल टू 3 आलेला आहे. c1 अपॉन c2 इज इक्वल टू 10 अपॉन 9 आलेला आहे. तर आता इथं कसं आलेलं आहे a1 a2 इज इक्वल टू b1 b2 आलेलं आहे पण इज नॉट इक्वल टू c1 c2 असं आलेलं आहे. ओके, 3 इज इक्वल टू 3 इज नॉट इक्वल टू 10/9. देअरफॉर आता ही आपली थर्ड केस वेन असं जर आलं तर टू लाईन्स आर पॅरलल. ओके, देन टू लाईन्स आर पॅरलल. आता आपण थर्ड इक्वेशनमध्ये बघूया. थर्ड इक्वेशनमध्ये a1 अपॉन a2 किती आलं 9/18 इज इक्वल टू 1/2 येईल. आता b1 अपॉन b2 किती येते बघा 3/6 इज इक्वल टू 1/2 येईल आणि c1 अपॉन c2 इज इक्वल टू 12 अपॉन 24 आलं इज इक्वल टू 1/2. आता इथे a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 अपॉन b2 इज इक्वल टू c1 अपॉन c2 आलेलं आहे कारण 1/2 इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 1/2. देअरफॉर टू लाईन्स आर कोइन्सिडंट. क्वेश्चन नंबर 3 आहे. ऑन कंपेरिंग द रेशोज ऑफ a1 a2 b1 b2 and c1 c2 फाइंड वेदर फॉलोइंग इक्वेशन्स आर कन्सिस्टंट और इनकन्सिस्टंट. तर इक्वेशन्स कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट कधी असतात तर याच्यावरचा मी डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या. मी थोडक्यात सांगते. वेन द रेशो a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 अपॉन b2. आता हे टू रेशोज ज्यावेळेस इक्वल नसतात त्यावेळेस ते इक्वेशन ला सोल्युशन असतो. त्या लाईन्स इंटरसेक्टिंग असतात आणि ते इक्वेशन कन्सिस्टंट असतात. ओके,
ह्या इक्वेशनला सोल्युशन असतं त्याच्यामुळे. आता जेव्हा A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2 असं जरी असेल त्यावेळेस टू लाईन्स कोइन्साइड असतात. आणि कोइन्साइड असतात म्हणजे त्या लाईन्सला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असतात. ज्यावेळेस मेनी सोल्युशन असतात लाईन्सला त्यावेळेस इक्वेशन कन्सिस्टंटच असते. आणि ज्यावेळेस A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज नॉट इक्वल टू C1/C2 असं असेल त्यावेळेस टू लाईन्स आर पॅरलल देअरफॉर द इक्वेशन आर इनकन्सिस्टंट. तर आपण कंपेअर करूया. आता फर्स्ट इक्वेशनमध्ये A1 आणि A2 काय आहे. A1/A2 इज इक्वल टू 3/2 आलं. B1/B2 इज इक्वल टू हे B1 2/-3 आहे. ओके. आणि C1/C2 इज इक्वल टू 5/7 आलेला आहे. तर आता इथं A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2. ओके. A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2. कशामुळे तर 3/2 इज नॉट इक्वल टू 2/-3. देअरफॉर द इक्वेशन्स आर consistent. Equations are consistent. आता आपण सेकंड इक्वेशनमध्ये बघूया. A1/A2 किती येतं. A1 म्हणजे एक्सचा कोएफिशियंट असतो आणि A2 म्हणजे वायचा कोएफिशियंट. A1 2/A2 इज इक्वल टू 4. 2/4 इज इक्वल टू काय 1/2 आलेला आहे. आता B1/B2 इज इक्वल टू -3/-6 आलेला आहे. ते पण 1/2 आलेला आहे. आणि आता आपण C1/C2 बघूया. C1/C2 इज इक्वल टू 8/9 येईल C1/C2. तर आता इथं काय आहे A1/A2 इज इक्वल टू B1/B2. हे A1A2 आणि B1B2 इक्वल आहेत. पण इज नॉट इक्वल टू C1/C2. दिस इज द थर्ड केस. देअरफॉर द इक्वेशन्स आर इनकन्सिस्टंट. देअरफॉर इक्वेशन्स आर इनकन्सिस्टंट. आता आपण थर्ड इक्वेशन बघूया. आता थर्ड इक्वेशनमध्ये करूया कंपेअर. तर A1/A2 किती आहे. तर A1 आहे 3/2 अपॉन किंवा मग असं स्लॅश देऊन लिहा (9). ओके. किंवा मग याच्या खाली लिहा तुम्ही 3/2/9 आलेला आहे. ओके. तर आता ह्यालाच आपल्याला असं लिहिता येतं 3/2 × 1/9 असं लिहिता येतं. ठीक आहे. तर आता हे 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. किती येईल 1/6 येईल. आता B1/B2 किती येईल बघा. तर B1 किती आहे 5/3 आहे अपॉन -10. आत्तासारखंच 5/3 × 1/10. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 इज इक्वल टू -1/6 आलेला आहे. आणि आता C1/C2 बघूया. C1/C2 इज इक्वल टू 7/14 इज इक्वल टू 1/2 आलेला आहे. तर आता इथं A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 आहे. कारण 1/6 इज नॉट इक्वल टू -1/6. साईनचा जरी चेंज असला तरी त्यांच्यामध्ये मोठा डिफरन्स आहे. देअरफॉर इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. फोर्थ एक्झाम्पलमध्ये बघूया आपण. A1/A2 इज इक्वल टू आता इथं A1 आहे 5 आणि A2 आहे -10. 5/-10 इज इक्वल टू -1/2 येईल. 5 × 1 = 5, 5 × 2 = साईन जसं तसं राहील. आता इथं B1/B2 इज इक्वल टू आता B1 किती आहे -3 आहे आणि B2 आहे 6. -3/6 इज अगेन इज इक्वल टू -1/2. 3 × 1 = 3, 3 × 2 = आता C1/C2 इज इक्वल टू 11/10
-2 येईल, तर -1/2 येईल. तर आता इथे A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2 आलेला आहे. त्याच्यामुळं दीज लाईन्स आर कन्सिस्टंट आहेत ह्या, कारण त्या लाईन्स कोइन्साइड येतील एकमेकावर. त्याच्यामुळं देअरफॉर दीज इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. एक्झाम्पल नंबर 5 हे आहे. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये A1/A2 इज इक्वल टू, तर A1 आहे 4/3 अपॉन इथं A2 आहे 2. यालाच आपल्याला लिहिता येईल 4/3 मल्टिप्लाय बाय 1/2 इज इक्वल टू. आता हे व्यवस्थित जर सॉल्व केलं तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2/3 येईल. आता B1/B2 काय येतं बघा, B1/B2 इज इक्वल टू, B1 आहे 2 आणि B2 आहे 3, 2/3. आता C1/C2 इज इक्वल टू, आता 8/12 आलेला आहे. ओके, इज इक्वल टू 2 याला जर डिवाइड आपण 2ने हे केलं, मल्टिप्लाय केलं तर 2ने डिवाइड केलं. C1/C2 इज इक्वल टू 8/12. 2ने डिवाइड केलं 4/6. 2ने डिवाइड केल्यावर, आणि आता अगेन अजून एकदा 2ने किंवा डायरेक्ट 4ने तुम्ही डिवाइड केलं असं चालेल, 2/3 येईल. तर इथं अगेन A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2 आलेला आहे. देअरफॉर द लाईन्स आर कन्सिस्टंट. ओके. 4 आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स आर कन्सिस्टंट और इनकन्सिस्टंट. इफ कन्सिस्टंट देन ऑब्टेन द सोल्युशन ग्राफिकल. तर इक्वेशन कन्सिस्टंट किंवा इनकन्सिस्टंट आहेत हे आपण कसं ठरवतो, तर आपण रेशो घेतोय A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 असेल तर त्या इक्वेशनला ओनली 1 सोल्युशन असतं. त्या 2 लाईन्स ऑफ इक्वेशनला ओनली 1 सोल्युशन असतं आणि ते 2 इक्वेशन कन्सिस्टंट असतात. जर A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2 असं असेल तर त्या 2 इक्वेशन्सला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. ओके, आणि इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असल्यामुळं त्या टू इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत असं आपण म्हणतो. ओके, या आपण केसमध्ये कन्सिस्टंट, या पण केसमध्ये कन्सिस्टंट, पण या केसमध्ये 1 सोल्युशन, या केसमध्ये इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. आणि जर असं असेल A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज नॉट इक्वल टू C1/C2, त्यावेळेस त्या 2 लाईन्स पॅरलर असतात आणि पॅरलर असल्यावर त्या 2 लाईन्सला सोल्युशन नसते, त्या 2 इक्वेशन्सला सोल्युशन नसते. ओके, तर आता आपण फर्स्ट इक्वेशन बघूया. तर त्याचा आपण रेशो काढूया. हे आहे A1, हे आहे A2. A1/A2 इज इक्वल टू 1/2 येईल. A1 आणि A2 हे A1 हा एक्सचा कोएफिशियंट इक्वेशन नंबर 1 मधला आणि A2 हा इक्वेशन नंबर 2 मधला एक्सचा कोएफिशियंट. ओके, B1/B2 किती येतो, तो वायचा कोएफिशियंट घ्यायचा इक्वेशन नंबर 1 मधला B1 म्हणजे, आणि इक्वेशन 2 मधला वायचा कोएफिशियंट B2. ओके, तो पण 1/2च आला. आणि C1/C2 किती येतं बघूया. तर ते येतं 5/10. हा C1 हा C2 ते पण 1/2 येतं. तर केस नंबर आपली सेकंड आलेली आहे. A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2. देअरफॉर these 2 equations are consistent and have infinitely many solutions. Okay, these 2 equations are consistent and having infinitely many solutions. ओके, तर
तर हे आपण ग्राफिकली काही आपल्याला सॉल्व करायची गरज नाही आहे, कारण इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असतील. ही लाईन आणि ही लाईन एकच आहे. ओके, ह्या जर इक्वेशनला मी 2नी डिवाइड केलं तर हेच इक्वेशन येतं x + y = 5. ओके, आता एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2मध्ये आता आपण हा रेशो काढूया. इथं A1/A2. आता मगाशी सांगितलं A1 म्हणजे इक्वेशन 1 मधला एक्सचा कोएफिशियंट 1/A2 किती येईल? 3 येईल. आता B1/B2 हां इक्वेशन 1 मधला वायचा कोएफिशियंट -1 येईल. साईनसहित कोएफिशियंट घ्यायचा आणि इक्वेशन 2 मधला वायचा कोएफिशियंट म्हणजे B2 -3 आलं = 1/3 आलं. तर आणि आता आपण C1/C2 काढूया. तर C1/C2 8/16 = 1/2 येईल. तर इथे कोणती कंडिशन येईल? A1/A2 = B1/B2 इज नॉट इक्वल टू C1/C2. तर या केसमध्ये 2 इक्वेशन्सला सोल्युशन नसतं म्हणजे 2 इक्वेशन्स आर इनकन्सिस्टंट. ओके, देअरफॉर these equations are inconsistent. एक्झाम्पल नंबर 3 हे आहे. आता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपण चेक करूया A1/A2 किती येतं. तर A1 म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 2 आणि इक्वेशन 1 मधला आणि इक्वेशन 2 मधला एक्सचा कोएफिशियंट म्हणजे A2 2/4 आला = 1/2 येईल. आता B1/B2 = इक्वेशन 1 मधला वायचा कोएफिशियंट 1 आणि इक्वेशन 2 मधला वायचा कोएफिशियंट -2 आणि कोएफिशियंट विथ साइन घ्यायचे -1/2 आलेला आहे. तर तिथे दिसतंच आहे A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2. देअरफॉर these 2 इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. ओके, या इक्वेशनला ओनली 1 सोल्युशन असतं. ओके, these 2 इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. आता हे 2 इक्वेशन कन्सिस्टंट आहेत म्हणजे यांना सोल्युशन आहे. तर ते सोल्युशन आपल्याला ग्राफिकली काढायला सांगितलेलं आहे. तर ते आपण काढूया. 2 इक्वेशन्स ग्राफिकली सॉल्व करण्यासाठी मी 2 चार्ट्स ड्रॉ केलेले आहेत. या चार्टमध्ये फर्स्ट कॉलम आहे, फर्स्ट रो आहे एक्सचा, सेकंड रो आहे वायच्या व्हॅल्यूज आणि थर्ड रो आहे एक्स वायच्या व्हॅल्यूजचा. ॲट फर्स्ट इक्वेशन नंबर फर्स्ट आपण व्यवस्थित लिहून घेऊया. आता यालाच मी 2x आणि -6 ही त्या साईडला इक्वेशनच्या त्या साईडला जर नेली तर यांचे साईन्स चेंज होतील. -2x + 6 होईल. ठीक आहे, आता मी एनी व्हॅल्यूज ठेवते एक्सच्या आणि त्यासाठी वायच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करते. -2x + 6 पुट x = 0. वेन x = 0 y = 6 येईल. ही टर्म 0 होऊन जाईल आणि इथं 6 येईल. 0 6 हा फर्स्ट पॉईंट आहे. वेन x = मी 2 ठेवते. वेन x जर 2 ठेवलं +2 तर y = -2 × 2 + 6 येईल. -2 × 2 4 -4 + 6 = -2 येईल. ओके, तर वेन x = 2 y = 2 दिस इज आवर सेकंड पॉईंट. आणि वेन x = तुम्ही एक्सच्या एनी व्हॅल्यूज ठेवू शकता. पुट x = 1 घेऊया किंवा -1 घ्या, तुमच्या मनावर एनी व्हॅल्यूज ठेवा. वेन x = 1 जर घेतलं तर काय येईल? y = -2 × 1 + 6 येईल. y = -2 + 6 y = 4 येईल. -2 + 6 + 4 1 4. दिस इज आवर थर्ड पॉईंट. आता तसंच इक्वेशन नंबर सेकंड पण आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया. आता मी इथली x आणि ही कॉन्स्टंटची टर्म इक्वेशनच्या त्या साईडला नेते. -2y = -4x + 4. आता या इक्वेशनला जर मी -2ने डिवाइड करून घेतलं तर काय येईल? -2y / -2 = -4/-2x + 4/-2 येईल. -2 कॅन्सल होईल. y = -4/-2 + 2x येईल आणि इथं 4/-2 -2 येईल.
ओके. तर आता आपण व्हेरियस एक्सच्या व्हॅल्यूज ठेवूया. पुट एक्स इज इक्वल टू 0 वेन एक्स इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू -2 येईल. 0 -2 वेन एक्स इज इक्वल टू 1 घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 1 -2. 2 -2 इज इक्वल टू 0. वेन एक्स इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 0 1 0. ठीक आहे. आणि वेन एक्स इज इक्वल टू 2 घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू जर 2 घेतलं तर काय येईल. 2 घ्या किंवा तुमच्या मनावर कोणत्या पण व्हॅल्यूज घेऊ शकता. एक्स इज इक्वल टू जर 2 घेतलं तर काय येईल. y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 -2 4 -2 y इज इक्वल टू 2 येईल. 2 दिस इज आवर थर्ड पॉईंट. तर आता आपण हे ग्राफवर ड्रॉ करून घेऊया. हे पॉईंट्स प्लॉट करून घेऊया ग्राफवर. ग्राफ ड्रॉ करून घेतलेला आहे आपण. ग्राफ ड्रॉ करताना नेहमी लक्षात ठेवा जो हॉरिझॉन्टल आडवा असतो तो एक्स ॲक्सिस असतो आणि त्याच्यामध्ये 0च्या राईट साईडला ऑल पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात, 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह पॉईंट्स असतात आणि वाय ॲक्सिस उभा असतो, नेहमी व्हर्टिकल असतो. वाय ॲक्सिसच्या वरी पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात आणि वाय ॲक्सिसच्या खाली निगेटिव्ह पॉईंट्स असतात. आता आपण फर्स्ट पॉईंट प्लॉट करून घेऊया. 0 6 एक्स ॲक्सिसवरचा 0 म्हणजे हा पॉईंट येईल आणि वाय ॲक्सिसवरचा 6 म्हणजे हा पॉईंट येईल. 0 6 दिस इज आवर फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट 2 2 एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा पण 2. तर हा पॉईंट येईल तो. आता थर्ड आहे 1 4 एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 4. एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवर 4 म्हणजे हा पॉईंट येईल. तर आता हे 3 पॉईंट्स आहेत 1 2 3. तर आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे. ही फर्स्ट लाईन आहे आपली फर्स्ट इक्वेशनची. आता सेकंड इक्वेशनसाठीचे लाईन्स आपण ड्रॉ करून घेऊया. ओके. तर फर्स्ट पॉईंट आहे 0 -2 एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा -2 म्हणजे हा पॉईंट येईल. आता सेकंड पॉईंट आहे 1 0 एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 0 म्हणजे हा पॉईंट येईल. आणि थर्ड पॉईंट आहे 2 2 एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा म्हणजे अगेन हाच पॉईंट येईल. तर हेच आपलं सोल्युशन दिसतं. तर आपण 1 2 3 हे जे 3 पॉईंट्स आले त्याच्यामधून आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. तर ही आहे सेकंड इक्वेशनची लाईन. 4x - 2y - 4 इज इक्वल टू 0. तर हा आहे यांचा मीटिंग पॉईंट 2 2 आणि हेच यांचं सोल्युशन आहे. xy इज इक्वल टू 2, 2. दिस इज सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. ओके. 4मध्ये a1/a2 काय येतं. a1 म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 2/a2 म्हणजे वायचा इक्वेशन 2 मधला एक्सचा कोएफिशियंट 2/4 इज इक्वल टू 1/2. जर सिम्प्लिफाय केलं आपण तर b1/b2 इज इक्वल टू b1 म्हणजे इक्वेशन 1 मधल्या एक्सचा कोएफिशियंट -2 विथ साइन कोएफिशियंट घ्यायचे आणि b2 म्हणजे इक्वेशन 2 मधला वायचा कोएफिशियंट -4. -2/-4 इज इक्वल टू 1/2 येईल कारण मायनस दोन्ही वरी पण मायनस साईन आणि खाली पण मायनस साईन आहे ते निघून जाईल. आता c1/c2 इज इक्वल टू -2/-5 विथ साईन घेतलं आपण 2/5 आलं. तर इथं a1/a2 इज इक्वल टू b1/b2 इज नॉट इक्वल टू c1/c2. therefore these two lines are inconsistent कारण ह्या 2 लाईन्स पॅरलल येतील. ओके. therefore these 2 lines are inconsistent. this is the solution. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.